Good morning. बाबा गुड मॉर्निंग. And here is your black coffee. ओ माय गॉड, तुम्ही कशाला आणलीत? मी आले असते ना बाहेर. अगं पायाला लागलेलं असताना उगाचच कारण नसताना उठबस करायची नाही. आराम करायचा बिनधास्तपणे. मनावर आणि पायावर ताण अजिबात येऊ द्यायचा नाही. करेक्ट. बसा. वा वा वा, गरम गरम कॉफी. Cheers. Cheers. काय झालीये कॉफी? हं? काय झालीये कॉफी? अमेझिंग. खूप सुंदर झालीये बाबा. थँक्यू थँक्यू. तू पी. नाही तुझ्या सासूशी डील करायचं म्हणजे तुला कॉफी हवीच ना. हा. ओ गॉड बाबा, पण मला ना काल बद्दल आश्चर्यच वाटतंय. खरं तर पार्टीला यायचं होतं, मनातून त्यांना यायचं होतं, पण उगाच शेवटपर्यंत नाही 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 म्हणत राहिल्या. अगं असंच म्हणजे आपण तिला गळ घालावी, आग्रह करावा, आपण तिच्या हातापाया पडावं म्हणून. पण बाबा किती अपसेट होत्या त्या. म्हणजे दिवसभर मला एकच टेन्शन लागून राहिलं होतं की आई जर खरंच नाही आल्या तर पिंट्या त्याला काय सांगायचं. शेवटी आली की नाही? हा सांग ना, आली की नाही? अगं आपण तिला दुर्लक्ष करून निघून जातोय म्हटलं की लगेच आली ती. पण बाबा हॅपीली यायचं होतं ना, म्हणजे आपणही आनंदी झालो असतो. अगं तेवढी समज कुठे आहे तिला? दुसऱ्याला जास्तीत जास्त मनस्ताप कसा देता येईल एवढंच कळतं तिला. का म्हणजे का करतात ते अशा, का वागतात? मला माहिती, मी तुम्हाला हा प्रश्न खूपदा विचारलाय, पण तुम्ही कसं ऍडजस्ट केलं इतकी वर्ष त्यांच्या बरोबर? पूर्वी अशी नव्हती का ती? वेगळी होती. चिडचिड करायची नाही असं नाही, पण घर मात्र सगळं व्यवस्थित सांभाळायची ती. मी तर नोकरी करायचो, पण 3-3 मुलांना तिनं कसं सांभाळलं असेल हे तिचं तीच जाणव. तसा मला पगारी फार नव्हता ग, पण तिच्या काटकसरीच्या जोरावर माझा संसार उभा राहिला. Then what changed? असं काय बदललं की ज्यामुळे त्या इतक्या अशा अनहॅपी झाल्या? मला विचारशील ना तर मला वाटतं जेवढी व्हायला हवी ना तेवढी हाऊसमौज झाली नाही का तिची. तिला वाटलं असेल की आमची ही मध्यमवर्गीय परिस्थिती कधी ना कधी बदलेल, आणि ती बदलली, पण तिला हवी तेवढी नाही. आणि यामुळे कदाचित तिच्या मनामध्ये कायम कडवटपणा वाढत गेला असेल. मेक सेन्स. पण तुला सांगतो, हे जरी सगळं खरं असलं ना तरी ती कधी कधी ना एकदम एकदम टोकच गाठते ग. काय करावं कसं करावं मला काही कळत नाही. तुला सांगतो, कधीतरी मला असं वाटतं ना की एकदा तिला घ्यावं, तिला समोरासमोर बसवावं, एकदा तिच्याशी व्यवस्थितपणे सगळं बोलावं. बघूया तो योग कधी येतोय. बट यु नो व्हॉट, एक गोष्ट मला जस्ट रिअलाइज झाली. कोणती? हेच की तुम्ही आणि आई जरी एकमेकांबरोबर भांडत असला तरी डीप डाऊन तुम्ही दोघही एकमेकांवर खूप प्रेम करता अजूनही. डोंट डिनाय. आदिरा बाळा, आमच्या भाषेमध्ये यालाच संसार म्हणतात. अगं लग्न असंच असतं, ते आयुष्यभर निभवायचं असतं, चांगल्या दिवसात आणि वाईट दिवसात सुद्धा. मी तरी या मताचा आहे. आय होप बाबा, आय होप की मी आणि रो सुद्धा तुमच्यासारखेच कमिटेड राहू. असं का म्हणतेस? तुम्ही तर आमच्यापेक्षा सुखाने संसार कराल जास्त, खात्री आहे मला. थँक्यू बाबा. आणि तुम्ही असालच ना गाईड करायला. अगं हे काय विचारणं झालं काय? हा, मी कायम तुमच्या बरोबर असेल. सो वन्स अगेन Cheers. म्हणजे काय त्याला कामं असतात ना मल्लिका. चिंगी, ते औक्षणाचं ताट घेऊन ये आणि दही साखर पण घेऊन ये जा. हो आजी. मी आत्ताच आली होतीस ना, वाटलं होतं काही महिने तरी आमच्याबरोबर राहशील. शिबाई, खूप मिस करणार आम्ही तुला. काकू, मी पण खूप सगळ्यांना मिस करेन. नुसतं मिस नको करू, मध्ये मध्ये फोन करत जा, नाहीतर तिथे गेल्यावर विसरून जाशील आम्हाला. नाही ग, नक्की फोन करेन. आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया. हो चालेल.
हो, आणि स्वानंदीलाही कॉल करत जा, व्हिडिओ कॉल अधूनमधून. कसं आहे, आता काय बाबा नवी नवी मैत्री आहे तुमची. हो. अरे हा, चिंगी सांगत होती मला, तुम्ही मगाशी एवढं काय बोलत होता दोघी जणी? सिक्रेट आहे आमचं. गर्ल टू गर्ल टॉक. हो की नाही? अगं पुरे सुखी राहा. हॅपी जर्नी. थँक्यू. चला येते मी. हाय ब्रो, कसा आहेस? ऐक ना, आज काय हॉट चालू आहे? ओके, ऐक ना, माझे 2 लाख लाव ना. पैसे देतो रे नंतर. अरे कुठे पळून चाललोय का मी? माझ्यावर विश्वास नाहीये तुला? हे ऐक ना, लाव ना, देतो ना मी नंतर तुला. ए गो टू हेल. ओके. अंश, तुमचा प्रोटीन शेक आणलाय. हा, अरे बोल ना मित्र. अरे टेन्शन नको घेऊ, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. किती पैसे हवेत सांग? 2 लाख, 5 लाख, 10 लाख दिले, चल. आणि ऐक, नोकरीचं पण टेन्शन घेऊ नको, मी समरदादाशी बोललोय. हो हो हो, बस क्या, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे, आणि तुझी आई आजारी म्हणजेच माझी आई आजारी. काळजी घ्या. चल चल, बाय. हे चिंगी, तू कधी आलीस आणि असं काय बघतीयस? अहो, ते तुमच्यासाठी प्रोटीन शेक घेऊन आलेले आणि मग तुम्ही फोनवर बोलत होतात म्हणून थांबले. किती चांगले आहे ना हो तुम्ही. म्हणजे किती करता तुम्ही सगळ्यांसाठी, माझ्यासाठी. म्हणजे मित्राला तुम्ही पैसे पण देऊ केले, त्याला तुम्ही जॉब पण देताय. आजकाल कोण करतो एवढं कोणासाठी? चिंगी, आपण आपल्याला जेवढं जमेल ना तेवढे चांगले कर्म करायचे. आणि समरदादाला मी कधी काय मागितलं आणि त्याने नाही दिलं असं कधीच झालं नाहीये. कारण त्याला माहिती आहे मी काय काय करतो ते. म्हणजे घरात बसून ऑफिस सांभाळतो ना, त्यामुळे त्याचा खूप विश्वास आहे माझ्यावर. आणि माझा पण तुमच्यावर. फक्त विश्वासच आहे. अयो, अहो प्रेम पण आहे माझं तुमच्यावर.